विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ BMS तर त्यांच्याकडून आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्याकडून एक माहिती पुस्तक आले आहेत परीक्षेविषयी. तीच आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका. तर लक्षात घ्या, परीक्षेची तयारी करण्याकरिता तुम्हाला उपयोगी पडेल. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आयुर्वेद विषय जो आहे त्यावर 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम 20 प्रश्न 40 मार्कांसाठी. सामान्य ज्ञान 20 प्रश्न 40 गुणांसाठी. जे माध्यम असणार आहे ते असेल मराठी इंग्लिश. या ठिकाणी 100 मिनिटं वेळ, 100 क्वेश्चन आहेत. त्यानंतर लक्षात, परीक्षेसाठी एकत्रित अवधी 100 मिनिटाचा आहे. तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी सामान्यतः 180 मिनिटे उपस्थित राहावं लागेल. कारण की रिपोर्टिंग टाईम तुमचा आधी दिला आहे. रिपोर्टिंग टाईमपासून परीक्षा संपेपर्यंत 180 मिनिटे तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे. त्यानंतर सर्व प्रश्नवल्या मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील. दिलेल्या 100 मिनिटाच्या कालावधीत उमेदवार कोणत्याही प्रश्नवलीतील कोणताही प्रश्न सोडू शकतो. तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोपऱ्यात एक असे इकडं परीक्षा ऑप्शन असतात आणि ह्या ठिकाणी 100 प्रश्नांचे गोल गोल केलेले असतात. तुम्ही कुठेही कोणत्याही वेळेस जम्प करू शकता. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नांसाठीच्या 4 उत्तरांपैकी म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन असतील. एक उत्तर बरोबर राहील. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायची आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे. बरोबर, 4 ऑप्शनपैकी त्याच्यासमोर असलेला गोल सर्कल त्यावर क्लिक करायचं आहे. उमेदवारांनी क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्याच उमेदवाराने त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवारांनी दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे आपल्याला 100% पेपर अटेंड करायचा आहे. परंतु उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर अंदाजे देऊ नये असा या ठिकाणी ती सल्ला देत आहे. अभ्यासक्रम ऑलरेडी माहिती विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेत. तर ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचा या ठिकाणी तपशील दिला आहे. तर बघूयात. परीक्षा ऑनलाईन म्हणजेच संगणकावर घेतली जाईल. प्रश्नवल्या द्विभाषी मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नाच्या 4 उत्तरांपैकी एक अचूक असेल. परीक्षार्थीला सर्वाधिक उचित उत्तराची निवड करायची असून तो पर्याय उचित अचूक वाटतोय त्या पर्यायावर माऊस क्लिक करायचे आहे. क्लिक केला गेलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाईल ते उद्याताने सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. लक्षात घ्या, किंवा मार्क रिव्ह्यू आणि नेक्स्ट करायचे. म्हणजे तुम्हाला काय की तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केला आपण कधी म्हणू शकतो जेव्हा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल. बरोबर, आणि किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट म्हणजे काय, मार्क अँड रिव्ह्यू अँड नेक्स्ट म्हणजे काय, तुम्ही उत्तर तर दिलं आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणताय की मला नंतर रिव्ह्यू करायचं आहे. त्यासाठी वेगळा तो जो सर्कल असणार आहे त्याला वेगळे कलर येतील. त्याविषयी पुढे बघणार आहे. सर्व्हरमध्ये घड्याळ लावलेले आहे आणि तुमच्या संगणकाच्या पटलाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावरील उर्वरित वेळ दर्शवलेला टायमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दर्शवेल. जेव्हा घड्याळाची वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल. तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, तुमचा पेपर लवकर झाला आणि तुम्ही सबमिट करून जाल का नाही, जोपर्यंत सगळ्यांची परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे पूर्ण पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. स्क्रीनच्या उजव्या बाजूला म्हणजेच ही जर स्क्रीन असेल त्याच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरून प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल. तुम्ही जेव्हा पेपर चालू कराल तेव्हा हा कलर असेल. तुम्ही अजूनही या प्रश्नापर्यंत पोहोचला नाही. तुम्ही सपोज एक प्रश्न बघितला आणि पुढच्या प्रश्नावर जर गेले तर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही असं होऊन जाईल. त्यानंतर जर ग्रीन कलर झाला म्हणजे काय, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले. असा व्हायलेट कलर झाला म्हणजे काय, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केली आहे. आणि 5वं काय, व्हायलेट आणि खाली ग्रीन टिक म्हणजे काय, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दाखवले परंतु पडताळणीसाठी त्यावर खून केले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर संपेल ना त्यावेळेस तुमचं ग्रीन तरी पाहिजे किंवा व्हायलेट आणि ग्रीन असं तरी त्या ठिकाणी पाहिजे. पडताळणीसाठी खून केल्याची स्थिती निव्वळ याचे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्याचे ठरवले आहे. जर का पडताळणीसाठी खून केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर अंतिम मूल्यांकनासाठी ते उत्तर गृहीत धरले जाईल. म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे काय की तुम्ही ऑलरेडी उत्तर दिले बरोबर आणि ते तुम्हाला स्वतः दुसरे क्वेश्चन अटेम्प्ट करून त्या ठिकाणी यायचं आहे असा त्याचा अर्थ होईल. उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलपैकी एक करू शकता. थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नासाठी जाण्याच्या पाटलाच्या उजवीकडील प्रश्न तालिकेमध्ये त्या क्रमांकाच्या प्रश्नावर क्लिक करा. ध्यानात घ्या की हा पर्याय निवडल्यास तुमचे चालू प्रश्नाला दर्शवलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही. म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही एक क्वेश्चन तुमच्या समोर ओपन आहे 5 क्रमांकाचा आणि तुम्ही जर शेजारी असलेल्या
काय क्वेश्चन पॅलेटवर डायरेक्ट क्लिक केलं तर आताचा जो प्रश्न अटेम्प्ट करताय तो काय होणार होईल, सेव्ह होणार नाही. जोपर्यंत तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करत नाही तोपर्यंत तुमचा तो प्रश्न सेव्ह होणार नाही. चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी आणि पडताळणीसाठी खून करण्यासाठी मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. तुमचे उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या पर्याय बटनापैकी एक पर्याय बटनावर क्लिक करा. तुमचे उत्तर बदलण्यासाठी दुसऱ्या अपेक्षित पर्याय बटनावर क्लिक करा. म्हणजे एनी टाईम तुम्ही परत काय करू शकता, तिसरा ऑप्शन सिलेक्ट केला आहे नंतर दुसराही सिलेक्ट करू शकता, परंतु सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करणं गरजेचं असेल. निवडलेले उत्तर वगळण्यासाठी त्या निवडलेल्या पर्याय पुन्हा क्लिक करा किंवा क्लिअर रिस्पॉन्स बटनावर क्लिक करा. जर दिलेलं उत्तर आहे तुम्हाला सपोज तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नाही असं होणारच नाही, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, क्लिअर रिस्पॉन्स करायचा नाही. येत जरी नसेल तर कोणताही ऑप्शन सिलेक्ट करून पुढे चला. एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी खून करायचे असल्यास मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्टवर क्लिक करा. जर का पडताळणीसाठी खून केल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल ते उत्तर अंतिम मूल्यांकनासाठी धरले जाईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलण्यासाठी प्रथम प्रश्न निवडा आणि त्यानंतर नवीन उत्तरावर पर्यायावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. सुरक्षित केलेले प्रश्न 13 क्रमांकाचा पॉईंट बघतोय. सुरक्षित केलेले प्रश्न किंवा उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेले प्रश्न केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील. या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग पटलाच्या स्क्रीनवरच्या पट्टिकेवर बार दर्शवले आहेत. एखाद्या विभागातील प्रश्न त्या विभागाच्या नावावर क्लिक करून पाहता येतील. म्हणजे काय की त्यांनी विभाग केलेत, सुरुवातीला आयुर्वेदिक, त्यानंतर GK आणि त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम, बरोबर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सेक्शन केले. तुम्ही त्या सेक्शनमध्ये जाऊन ते प्रश्न अटेम्प्ट करायचे. एखाद्या विभागासाठी अंतिम प्रश्नासाठी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपोआप पुढच्या विभागाच्या पहिल्या प्रश्नाकडे जाल. एखाद्या विभागाची प्रश्नाची स्थिती पाहण्यासाठी आपण माऊस कर्सर त्या विभागाच्या नावावर नेऊ शकता. दिलेल्या 100 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडू शकतात. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक सेक्शनला टाईम नाही, ओव्हरऑल 100 मिनिट असतील, त्यामध्ये आपण कोणत्याही सेक्शनमध्ये जाऊन प्रश्न अटेम्प्ट करू शकतात. 18व्या क्रमांकाचा पॉईंट, परीक्षार्थींना परीक्षा प्रशासकाच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याची विनंती आहे. जर का एखाद्या परीक्षार्थी सूचनांचे नियमांचे पालन करीत नसेल तर तो गैरवर्तणुकीचा मार्गाच्या अंगीकरणाचा प्रकार गणला जाईल आणि असा परीक्षार्थी विभागाने ठरवलेल्या कालावधीसाठी परीक्षांना बसण्याचा पात्र ठरेल. म्हणजे तुम्हाला डी बार देखील करू शकता. केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका किंवा प्रश्न विचारू शकतील. परीक्षा प्रारंभ झाल्यानंतर कोणत्याही शंकेचे समाधान केले जाणार नाही. 100 मिनिटे संपल्यानंतर परीक्षार्थींनी एकही प्रश्न सोडवता येणार नाही आणि त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता येणार नाही. जरी परीक्षार्थींनी सबमिट बटन क्लिक केले नसले तरी त्याच्या उत्तरांना संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित करून सेव्ह करेल. त्यानंतर लक्षात घ्या, प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थींना पेपर अंतिमतः सबमिट करू दिले जाणार नाही. लक्षात घ्या, एखादा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थीने कीबोर्डची कोणतीही की क्लिक करायची नाही, कारण त्यामुळे परीक्षाच बंद होईल. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने या ज्या महत्त्वाची माहिती पुस्तिका आली होती त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तसेच आपल्याला जर वैद्यकीय अधिकारी स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. कंप्लीट पॅकेज या ठिकाणी जर घेतलं तर आपल्याला फक्त 1500 रुपयामध्ये भेटेल. 554 रुपये ऑफ आहे. तसेच आपण जर आयुर्वेद सोडून बाकीचं जर पॅकेज घेतलं तर फक्त 800 रुपयामध्ये भेटेल. या ठिकाणी 255 रुपये डिस्काउंट दिला आहे. आपण फुल लेंथ टेस्ट देखील घेऊ शकतात. प्रॅक्टिससाठी 100 प्रश्न, 200 मार्क, वेळ 2 तास. या ठिकाणी OMR शीट दिली, स्वतः आपण टायमर लावून सॉल्व करायचं आहे. त्यानंतर डिटेल बघायचे असेल तर आयुर्वेद सिलेबस या पद्धतीने टॉपिक वाईज 1300 प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्नसंचावर आधारित 1600 प्रश्न आहे. 3000 प्रश्न, प्राईज आहे 999. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम 10 टॉपिक दिले, त्यावर नोट्स आणि MCQ अवेलेबल आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञानचे लक्षात घ्या 4700 प्रश्न आहेत, प्राईज आहे 299 रुपये. त्यानंतर चालू घडामोडी या ठिकाणी बघू शकतात 5335 प्रश्न आहे. त्यासोबत इतरचे देखील PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. यापैकी कोणतेही मटेरियल परचेस करायचं असेल तर 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करून द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत ग्रुप आहेत त्यावर व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.